स्वागतम सुस्वागतम. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. मला खात्री आहे हे गाणं इथे उपस्थित सर्वच वयोगटातील स्त्री पुरुषांनी आपापल्या लहानपणी म्हटलं असणार आणि अनुभवलं देखील असणार. हाताचा पंजा ओठांच्या चंबूवर उभा धरून सर्वच मोठ्यांनी आपल्या छोटुल्याना गाडीचा झुकझुक 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 आणि इंजिनाच्या शिट्टीचा कू कू कसा आवाज काढून दाखवलाच असेल. तर सांगायचा मुद्दा हा की आपण अगदी पाळण्यात असल्यापासून आपल्याही नकळत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते ती म्हणजे रेल्वे गाडी, जिला शुद्ध मराठीत लोहपथ गामिनी असं म्हणतात. भारतातली पहिली रेल्वे सुरू झाली ती 16 एप्रिल 1853 ब्रिटिशांच्या राजवटीत. तेव्हाचं बोरी बंदर स्थानक म्हणजेच आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते तेव्हाचं श्रीस्थानक म्हणजेच ठाणे अशी पहिली ट्रेन धावली तेव्हा त्या ट्रेन मधून सुमारे 400 नागरिकांनी प्रवास केला होता. आणि तेव्हापासून सुरू झालेला रेल्वेचा हा प्रवास आज मुंबई ठाण्यासहित संपूर्ण भारतात पसरला, वाढला. मुंबई हे नुसतं एक स्वप्नपूर्तीचं शहर नाही, तर मुंबई स्वतः एक संस्कृती आहे. सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई हा एक अनुभवण्याचा विषय आहे. आणि या मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती म्हणजे मुंबई उपनगरी रेल्वे. मुंबई उपनगरी रेल्वे पूर्वी 3 वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित होती: मध्य, पश्चिम आणि हार्बर. आता यांच्या जोडीला ट्रान्स हार्बर मार्ग, नेरूळ उरण मार्ग आणि पनवेल दिवा वसई अशीही विभागणी झालेली दिसून येते. उपनगरी रेल्वेनं मुंबईत 75 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. यावरूनच मुंबईच्या लोकल ट्रेन्सच्या अफाट कामकाजाचा अंदाज येतो आणि वर्षानुवर्ष ही सेवा पुरवणाऱ्या सर्वच अधिकारी आणि कार्यकुशल तंत्रज्ञ यांच्या प्रति आदर वाढतो. लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दी आणि येणारा ताण थोड्याफार प्रमाणात कमी करण्यासाठी आणि वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल्वेही सुरू झाले आहे. हे सगळं ऐकून जर कोणाला मुंबईच्या लोकलची धास्ती वाटत असेल ना, तर त्याने मुंबई लोकल मधून नक्की प्रवास करून बघावा. मुंबई लोकलमध्ये काय नाहीये? महानगरांमधून लुप्त होत जाणारा माणुसकीचा झरा इथे अव्याहतपणे वाहत असतो. 4थ्या सीटची चैन आणि मजा इथेच अनुभवायला मिळते. एवढ्या गर्दीतही किरकोळ सामान विकायला येणारे कुशल विक्रेते आणि त्यांच्याकडून विकत घेणारे चोखंदळ ग्राहकही इथलेच. एवढी अफाट गर्दी असूनही या गर्दीत सुरक्षित वाटतं. रिक्षा, टॅक्सी, बसेस यांच्यापेक्षाही स्त्री वर्गाची पसंती रेल्वेला असण्याचं कारण देखील रेल्वेतील आणि रेल्वे स्थानकातील सुरक्षा तसंच रेल्वे पोलिसांचं सहकार्य. रोजच्या प्रवासात घट्ट होत जाणारी मैत्री, रेल्वेचा रोजच्या डब्यातला ग्रुप, केवळ चेहऱ्यानं एकमेकांना ओळखीची झालेली, कुठलंही लेबल नसलेली ही नाती रक्ताच्या नात्यांसारखी घट्ट आणि हवी हवीशी वाटू लागतात. सगळे सणवार इथे या लोकलमध्ये साजरे होऊ लागतात. लोकलमध्ये दहीहंडी, कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो, दिवाळी दसरा होतो, बायकांच्या मंगळागौरी देखील होतात. गेल्या अनेक वर्षांपासून साजरी होणारी आषाढी एकादशीची वारी ही लोकल मधल्या या तमाम चाकरमान्यांना विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद देऊन जाते. विठ्ठल नामाचा जयघोष आणि गाडीचा धडक धडक या जपाचा ताल यामध्ये तादात्म्य साधलं की सर्व प्रवाशांनाही या प्रवासात वारीचं पुण्य लाभतं. दररोजच्या प्रवासातला भजनांचा आनंद हा या प्रवासातला क्षणभर विरंगुळा नसून तो कुठेतरी या सर्व प्रवाशांना आध्यात्मिक आनंद देखील देऊन जातो, नवीन नाती रुजवतो.
जगभरात प्रसिद्ध असलेला आपला मुंबईचा डबेवाला त्याच्या कार्यशैलीबद्दल सर्वांनाच अचंबित करणारा ठरलाय. पण त्याच्या कार्यातील एक महत्वाचं साधन म्हणजे आपली मुंबई लोकल. या रेल्वेच्या जाळ्यामुळे आणि अचूक कारभारामुळे डबेवाले त्यांच्या इच्छित स्थळी योग्य वेळेवर पोहोचू शकतात. हीच गोष्ट रोजच्या रोज नोकरी धंद्यावर जाणाऱ्या लाखो लोकांना देखील आश्वस्त करते. लोकल है तो मुमकिन है. रोज लाखो प्रवाशांसाठी लाईफ लाईन असलेली मुंबई लोकल 8 वर्षांपूर्वी 4 जुलै 2006 रोजी हादरून गेली होती. पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड या स्थानकांदरम्यान एका पाठोपाठ असे 7 स्फोट झाले. अतिरेकी संघटनांनी 11 मिनिटात लोकलमध्ये योजनाबद्धरित्या हे बॉम्बस्फोट घडवून आणले. या 209 मुंबईकरांचा बळी गेला तर 714 जण जखमी झाले. या संपूर्ण घटनेनं मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली. मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या लाईफलाईनसाठी आजही त्या काळ्या दिवसाची आठवण नकोशी वाटते. पण त्यानंतर देखील मुंबईकरांचं स्पिरिट मात्र जराही कमी झालं नाही. त्या दुर्घटनेनंतरही मुंबई आणि मुंबई लोकल पुन्हा उभी राहिली आणि जशी होती तशीच धावायला लागली. मुंबई लोकलची अविरत धडधड म्हणजे जणू काही या मुंबई नगरीच्या हृदयाची धडधड आहे. शहर जिवंत असल्याची खूण आहे. पण कोरोनाच्या संकटाशी लढा देण्याकरता लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली. मात्र तेव्हाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय वा तत्सम इमर्जन्सी असलेल्या लोकांकरता आपला जीव धोक्यात घालून रेल्वेतील कर्मचारी आणि तंत्रज्ञ आपलं कर्तव्य बजावत होते. लवकरच पुन्हा एकदा मुंबई आणि मुंबई लोकल नव्या जोमानं, नव्या वेगानं, नव्या उत्साहात कार्यरत झाली. भारतभर पसरलेल्या या रेल्वेच्या जाळ्यामुळे लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. लोकल्सच्या अंगाखांद्यांवर चिकटवलेल्या जाहिरातींमधूनही व्यावसायिकता दिसून येते. मोनो, मेट्रो आणि लोकलही आता एसी झाल्यात. भारतभर विस्तारलेल्या या रेल्वेतील मुंबई ठाणेकरांच्या किंवा मराठी माणसाच्या मनाजवळील मनातील अभिमानाचं स्थान म्हणजे कोकण रेल्वे. भूभाग, अनेक नद्या, डोंगरदऱ्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणात रेल्वे सुरू करण्यात अनेक अडथळे येत होते. भूसंपादनातील अडथळे, अनेक खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी, मुसळधार पावसामुळे होणारी पूरसदृश परिस्थिती यासारख्या अनेक बाबींवर मात करत कोकण रेल्वेचं स्वप्न वास्तवात उतरलं. रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकातून सुरू होणारा कोकण रेल्वेचा मार्ग 741 किलोमीटरचा प्रवास करून पार कर्नाटकातील तोकूर या स्थानकात संपतो. कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर या महत्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. आपल्या या कोकण रेल्वेच्या प्रवासात काही अचंबित करणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने ज्याचं नाव घेता येईल तो म्हणजे रत्नागिरीतील पानवल सेतू. आशियातील सर्वात उंच पुलांमधील 3ऱ्या क्रमांकावर असलेला आणि भारतातील सर्वात पहिला उंच पूल म्हणून ओळखला जाणारा हा पानवल पूल रत्नागिरीला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बोगदे आहेत. रत्नागिरीच्या पानवल नदीवर 1997 साली 64 मीटर उंचीचा आणि 424 मीटर लांबीचा हा ब्रिज हे कोकण रेल्वेच्या उभारणीतील अनेक आव्हानांपैकी एक महत्वाचं आव्हान आणि अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला आणि पर्यटकांना भुरळ पाडणारं एक निसर्गरम्य असं कोकण रेल्वेच्या प्रवासातलं स्थान म्हणजे दूधसागर धबधबा. गोव्यातील मांडवी नदीवरील हा धबधबा अनेक चित्रपटांमधून आपण बघितला असेल. मडगाव, बेळगाव लोहमार्गावरील हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. पश्चिम घाटातील हा भाग घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात याचं दृश्य अतिशय विलोभनीय दिसत असल्यानं हजारोंच्या संख्येने स्थानिक तसेच विदेशी पर्यटक इथे भेट देत असतात. थोडक्यात काय तर मुंबई ठाणे शहरांची ही लाईफ लाईन किंवा असं म्हणूया की संपूर्ण भारताची ही जीवनवाहिनी जास्तीत जास्त प्रगत आणि कार्यरत राहील ही जबाबदारी जेवढी सरकारची, शासनाची आहे तितकीच ती
देशाचा नागरिक म्हणून आपली देखील आहे. विना तिकीट प्रवास न करणं, रेल्वे आणि रेल्वे स्थानकात स्वच्छतेचे नियम पाळणं, पावसाळ्यात किंवा कधी तांत्रिक कारणांमुळे गाड्या उशिराने धावत असतील तर संयम बाळगणं, तरुणांनी रील्स बनवण्याच्या नादात कुठलंही स्टंट रेल्वेत किंवा रेल्वे स्थानकांवर न करणं यासारख्या अनेक छोट्या छोट्या कृतींमधून आपण रेल्वे प्रशासनाला नक्कीच सहकार्य करू शकतो. आपल्याला लोकलची इतकी सवय झाली आहे की रिटायर्ड झाल्यानंतरही केवळ सवयीनं नाही तर इथे रुजलेल्या फुललेल्या नात्यांच्या ओढीनं अनेक जण स्टेशन लागतात. झुक 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 अगीन गाडी दुधांत रेखा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया. आपल्या लहानपणापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ मामाच्या गावालाच नाही तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सुरूच राहतो. आपल्या लोकल सोबत, आपल्या लाईफलाईन सोबत. रेल्वे सोबतचा यापुढील प्रवास देखील सुखकर आणि सुरक्षित होत राहू दे हीच या गणराया चरणी प्रार्थना आणि मागणं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती